पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मं वाचं प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः अमीमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। याम इमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य अविपश्चिताः वेदवादरताः पार्थ न अन्यद अस्ति इति वादिनः। भगवान परमात्मा अर्जुनाला निष्काम कर्मयोगा संबंधाने कथन करीत आहेत आणि त्या संबंधाने भगवान सांगतात की हे अर्जुना, कर्तृत्वमद आणि फलाचा त्याग करून या ठिकाणी ईश्वरार्पण बुद्धीनं जर हे युद्धरूप कर्म करशील तर तू निश्चित श्रेयाला म्हणजे आपल्या आत्यंतिक कल्याणाला मोक्षाला प्राप्त होशील। हा विषय सांगत असताना भगवंतांनी अनेक प्रकारे अर्जुनाला युद्धाकडं प्रवृत्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्तींनी प्रतिपादन केले आहे। त्यापैकी अर्जुन हा धर्मभीरू आहे, म्हणजे जर आपण अधर्माचरण केलं तर आपली अधोगती होईल, म्हणून आपण सत्कर्माचंच वेदविहित कर्माचंच आपल्याकडून आचरण घडावं आणि हे युद्धरूप कर्म हे धर्माच्या विरुद्ध तर नाही ना असा संशय त्याच्या अंतःकरणात आहे। किंबहुना तो निश्चित भ्रमाला प्राप्त झालेला आहे, निश्चयात्मक भ्रमाला, की हे कर्म आपल्याला युद्धरूप कर्म हे आपल्याला प्रत्यवाय किंवा पाप निर्माण करेल। तर पाप निर्माण करण्याची तर शक्यता नाहीच, पण निश्चित तुला हे जरी याच्यामध्ये हिंसा बहुल असं हे कर्म दिसत असलं आपाततः, तरी धर्मशास्त्राच्या दृष्टीने हे युद्ध तुला धर्मी आहे, धर्माला अनुसरून आहे हे भगवान सांगत असताना हे धर्म करणे हे कर्म धर्माचरण आहे, परंतु हे युद्धरूप कर्म करण्याची युक्ती काय, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हेच युद्ध जर तू अंतकरण हे कर्म हेच कर्म युद्धरूप कर्म तू जर कर्तृत्वमद आणि फलास्वाद यांचा परित्याग करून ईश्वरार्पण बुद्धीनं करशील तर अंतकरण शुद्धीद्वारा ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन तेच कर्म तुला या ठिकाणी जीवनमुक्त आणि देहपातानंतर निश्चित स्वरूपाने विदेह कैवल्याला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विषय भगवान अर्जुनाला सांगतात। आणि यासाठी या कर्म करण्याकडे लोकांची का प्रवृत्ती होत नाही, तर कालच आपण पाहिलं की व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हिनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम। जे लोकांचे ह्या जे लोक कर्म करण्यात प्रवृत्त होतात, पण कर्मामध्ये सकाम कर्म एक आहे आणि निष्काम कर्म एक आहे। तर बाकीचे तर आहेत, नित्यनैमित्तिक कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे, परंतु विहित कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे। पण लोक साधारणपणे जे विषयी पुरुष असतात, म्हणजे ज्यांना इहलोकातलं आणि परलोकातलं सुख आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटतं, परंतु इहलोकातलं आणि परलोकातलं सुख प्राप्त होण्यासाठी ते मन मानेल तशा प्रकाराने त्या विषयांचा भोग घेत नाहीत। तर त्यांना असं वाटतं की जे वेदाने सांगितलं त्याचप्रमाणे आपण आचरण करायचं आणि त्या आचरणाच्या द्वारा आपल्याला वेदाने सांगितलेली इहलोकातली किंवा परलोकातली फलं संपादन करायची। म्हणून ते शास्त्राला वेदाला प्रमाण मानूनच आपल्याला वेदविहितो धर्म, वेदाने जो सांगितला तो धर्म आहे आणि वेदाने ज्याचा निषेध केला, जे करू नका
असं सांगितलं ते निषिद्ध कर्म आहे। तेव्हा आपल्या जीवनामध्ये या विहित कर्माचंच आचरण करायचं आणि इहलोक आणि परलोकातलं सुख भोगायचं, अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे। तेव्हा या संकल्पनेच्या अतिरिक्त दुसरी एक वेदाला अपेक्षित असणारे वेदविहित कर्माचं आचरण आहे। पण त्याच्यामध्ये आपण कोणी या कर्माचा करता आहे आणि याचा अमुक फल पाहिजे अशी इच्छा तर करायची नाही आणि कर्म करायचं। हे व्यवसायी आणि अव्यवसायी जी बुद्धी आहे त्या एका बुद्धीमध्ये असं आहे की केवळ कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही आहेत। म्हणजे मला कर्मही करायचं वेदाप्रमाणे आणि वेदाने सांगितलेल्या त्या कर्माच्या फलाचा भोगही घ्यायचा आणि तो मला झालाच पाहिजे अशा प्रकारची इच्छा असणारं असं कर्तृत्व आणि कर्तृत्व म्हणजे मी करणार, मी त्या कर्माचा फल भोगणार। पण कर्म मी कसं करणार तर वेदाने सांगितल्याप्रमाणे करणार आणि मला अपेक्षित असणारा फलभोग मिळवणार, याला म्हणतात कर्तृत्व आणि भोक्तृत्व। पण ही जी बुद्धी आहे ही सुद्धा अव्यवसायी बुद्धी आहे, अनिश्चित। अशा कारण ही बुद्धी एका प्रकाराने टिकत नाही। आज एक भोग वाटला, उद्या दुसरा भोग वाटेल, त्या भोगाचं दुसरं साधन वेदामध्ये सांगितलं जाईल आणि त्याचं अनुष्ठान केलं जाईल। म्हणजे ह्या बुद्धीचा कधीच निश्चय होणार नाही। आणि दुसरी एक बुद्धी आहे की ज्या बुद्धीमध्ये कर्तृत्वाचा अभिमान नाही परंतु भोक्तृत्व मात्र पाहिजे। भोक्तृत्व पाहिजे म्हणजे काय, कर्म करायचं आणि त्या कर्म करून त्याच्या फलाचा मात्र परित्याग करायचा। हे कोणाचे, हे निष्काम कर्तृत्व भोक्तृत्व हे सकाम कर्मयोग आहे आणि कर्तृत्वाचा त्याग करायचा आणि या ठिकाणी भोक्तृत्वाची अपेक्षा करायची म्हणजे काय तर या ठिकाणी ही योग बुद्धी याला म्हणतात, त्याच्यामध्ये भोक्तृत्व नाही पण कर्तृत्व आहे। जे निष्काम कर्म करायचं त्याच्यामध्ये कोणत्या फलाची इच्छा तर करायची नाही पण कर्म मात्र करायचं। अशा प्रकारची कर्तृत्वाने युक्त पण भोक्तृत्वाने रहित अशी एक बुद्धी आहे आणि ती बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे। जर तुम्ही म्हटलं की ह्या बुद्धीचा उपयोग काय तर निष्काम कर्माचं फल चित्तशुद्धी हे त्याचं फल आहे। आणि एक बुद्धी अशी आहे ती खरी निश्चयात्मिका बुद्धी आहे की ज्याच्यामध्ये कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही। म्हणजे ही तत्वज्ञानी पुरुषाची बुद्धी आहे। ही बुद्धी जी आहे ती सांख्य बुद्धी आहे। त्याच्यामध्ये आत्मज्ञान झाल्यामुळं आत्मा करताही नाही आणि आत्मा भोगताही नाही अशी अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व यांनी युक्त असणारी बुद्धी आहे। ही खरी निश्चयात्मक अशा प्रकारची बुद्धी आहे। आणि सकाम बुद्धीला जितके फाटे आहेत तितके फाटे ह्या निष्काम बुद्धीला नाही। निष्काम बुद्धीचं एकच आहे की मी कर्म करणार आणि ते ईश्वरार्पण करणार आणि त्या कर्माचं प्रत्येक माणसाला तर कर्माचं फल झाल्याशिवाय राहत नाही। पण या कर्माचं फल काय आहे, चित्ताची शुद्धी हे फल आहे। आणि दुसरं हे फल म्हणजे चित्तशुद्धी फल झालं। पुढं काय याचं फल तर त्याच्यातून त्यांनी सांगितलं सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। हे जर निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं तर त्याची परिसमाप्ती, अव्यवसाय आणि व्यवसाय या शब्दाचा अर्थ असा पण केलेला आहे, केवळ निश्चय असा अर्थ केला नाही तर त्याचा अर्थ आहे ज्याचं पर्यवसान होतं। पर्यवसान म्हणजे परिसमाप्ती होते। तर ह्या निष्काम बुद्धीची परिसमाप्ती ही पहिल्यांदा त्याला विविधिशा निर्माण होते। म्हणजे मी कोण आहे, आत्मस्वरूप काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा होते आणि नुसती जाणून घेण्याची इच्छा होते इथंच ते थांबत नाही तर त्या परिसमाप्यते ज्ञाने आत्मज्ञान होईपर्यंत ते जे कर्म आहे ते कर्मज्ञान आत्मज्ञान जेव्हा होतं तेव्हाच ते परिसमाप्त होतं किंवा परितः सम्यक आपती म्हणजे त्या सर्वच बाजूने त्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ अवगम होतो तोपर्यंत हे कर्म त्याला शेवटवेरी मदत करीत राहतं। कोणतं, निष्काम कर्म असं ह्या कर्माचं फल या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि म्हणून ही जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ती एकच प्रकारची आहे। म्हणजे ती एकच मोक्ष फलापर्यंत घेऊन जाणारी अशा प्रकारची आहे। आणि बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम। आणि या ठिकाणी अव्यवसायी म्हणजे सकाम कर्माचं अनुष्ठान करणारे ज्यांची बुद्धी निश्चयात्मक नाही असे जे पुरुष आहे ह्या पुरुषांना अनंत आणि बहुशाखा त्या बुद्धीला अनेक प्रकारच्या शाखा
फुटतात आणि ते किती अनंत आहेत, म्हणजे त्यांचा अंत कधीच होत नाही, अशा प्रकारच्या ह्या शाखा आहेत. कारण तो पुनरपि जननम पुनरपि मरणम, जरी तो कोणत्याही सकाम कर्म केलं आणि त्याचा इहलोकातलं किंवा परलोकातल्या भोगाला प्राप्त झाला तरी त्या कर्माचं फल भोगून झाल्यावर त्याला पुन्हा संसाराला यावं लागतं, ह्या अव्यवसायी बुद्धीच्या लोकांना. तसं याला परत यावं लागत नाही. परत यावं लागत नाही म्हणजे त्याला त्याचंही पुण्यच आहे ना, पण त्याला चित्तशुद्धीरूप फल झाल्यानंतर ते जे तिथपासून त्याला जरी पुन्हा जन्माला तो परत प्राप्त झाला, तत्त्वज्ञान झालं नाही तरीसुद्धा त्याला पुढची जी गती आहे ती ऊर्ध्वगती. ऊर्ध्वगती म्हणजे जेणेकरून तत्त्वज्ञान होईल अशाच प्रकारच्या वातावरणामध्ये किंवा अशाच प्रकारचे त्याच्या अंतःकरणावर झालेले जे पूर्वसंस्कार आहेत ते संस्कार त्याला शेवटवेरी त्याला घेऊन जातात. म्हणून ह्या निष्काम बुद्धीचं वर्णन भगवंतांनी तोंड भरून या ठिकाणी केलेलं आहे. याचा अर्थ केवळ निष्काम कर्मानेच मोक्ष मिळतो असा मात्र याचा अर्थ नाही. त्यांनी एक प्रमाण हे त्या कर्माने त्याला विविदिशा निर्माण होते आणि त्याला ब्राह्मणा विविदिश यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन ब्राह्मणा विविदिशंती. म्हणजे त्यांनी केलेलं निष्काम यज्ञ, दान आणि तप यामुळं त्या ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणण्याची इच्छा करणारा मुमुक्षू त्याच्या ठिकाणी विविदिशंती, त्याला विविदिशा म्हणजे भगवत तत्व यथार्थ काय आहे, आत्मतत्व हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ती सकाम कर्म करणाऱ्याला कधीही होत नाही असं सांगितलं. आणि आता हे जरी असलं तर एक गोष्ट निश्चित आहे, कर्माचं फल तर प्रत्येकाला भोगावंच लागतं. आणि जर समजा एखादा मनुष्य आहे तर त्या कर्माचं फल भोगावंच लागत असेल तर चित्तशुद्धी झाली आणि तत्त्वज्ञान झालं नाही तर असा कोणी जरी पुरुष असला त्याच्याकडून कर्म तर होतच राहणार, मग त्याच्या कर्माचं फल भोगावंच लागतं. आणि तुम्ही तर म्हणता की त्या पुरुषाची जी बुद्धी आहे ती कुठपर्यंत घेऊन जाते, ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जाते, ब्रह्मज्ञानाची इच्छा उत्पन्न करते आणि ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जाते. याचा अर्थ त्याला कर्माचं फलच भोगावं लागत नाही असं नाही. मग असं असूनही या ठिकाणी हा जो कर्माचा महिमा वर्णन केला तो या अर्थाने की तो अर्थवादाने केलेला आहे. अर्थवादाने केलेला आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं महत्त्व सांगत असताना त्याचं महात्म्य किंवा त्याचा गरिमा हा चढवून सांगितला जातो, परंतु ते सांगणाऱ्याचं तात्पर्य नसतं. सकाम कर्मयोगापेक्षा निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे आणि तो चित्तशुद्धीपर्यंत घेऊन जातो एवढंच सांगण्याचं खरं तात्पर्य आहे. परंतु याचा अर्थ तो मोक्षप्रापक आहे असं सांगण्याचं कधीच तात्पर्य नाही. नाहीतर याच्यामुळं तुम्ही गीतारहस्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाने मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत अंतःकरणामध्ये कोणी धारण करील, पण तसा त्याचा अर्थ नाही. कारण भगवान पुढं जाऊन म्हणजे कधीकधी एखाद्या वस्तूची स्तुती करायची झाली तर दुसऱ्या वस्तूची निंदा केली जाते किंवा त्या वस्तूचं महात्म्य सांगण्यासाठी, तर त्या दुसऱ्या वस्तूची निंदा करण्यात त्याचं तात्पर्य नसतं. नही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतिम. या ठिकाणी आपला चालू जो विषय आहे त्या विषयाची स्तुती करण्यासाठी दुसऱ्या विषयाची निंदा केली जाते. म्हणजे ज्ञानापेक्षाही हा कर्मयोग श्रेष्ठ आहे किंवा ज्ञानाच्या फलाचा समान ह्या कर्मयोगाचं फल आहे असा त्याचा मात्र अर्थ नाही. परंतु जे लोक ह्या कर्माचं वर्णन ऐकतात, कारण आता परवा आपण चिंतन केलं की वेदामध्ये 80,000 मंत्र कर्मकांडाचं वर्णन करणारे आहेत. त्यामुळं वेदाचं सुद्धा तात्पर्य काय आहे, कर्मामध्येच आहे. काय मीमांसा सूत्र आहे ना त्याच्या आमनायस्य क्रियार्थत्वात. सगळा आमनाय म्हणजे वेद जो आहे तो सगळा क्रियापरक आहे, म्हणजे कर्मपरक आहे. आणि
अनर्थक्यम अतदार्थानाम. आणि बाकीचा वेदांमध्ये हे उपनिषदाचे आत्म ब्रह्म याचे वर्णन करणारे जे मंत्र आहेत तर ते काय आहे, अनर्थक्यम, ती निरर्थक आहेत किंवा ती अर्थवादात्मक आहे असं हे कर्मकांडी लोक म्हणतात. परंतु तसं नाही. म्हणून आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सांगत असताना या ठिकाणी कर्माचं जे खंडन केलेलं आहे का आमनायस्य क्रियार्थत्वात, हा क्रियापरक नसून हा काय आहे, मोक्षपरक ह्या वेदाचं तात्पर्य आहे. केवळ कर्मपरक तात्पर्य नाही, अशा प्रकाराने त्याचं खंडन झालेले आहे. तरीसुद्धा भगवान स्वतः मुखाने सांगतात की ही जी वेदवाणी आहे तर ती वेदवाणीमध्ये काही वचनं जी आहेत तर ती वचनं ही त्याला अर्थवादात्मक अशा स्वरूपाची आहेत, ही आपण समजावून घेतली पाहिजे. आणि ती भगवन मुखातून सांगतात, याम इमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्त्य अविपश्चिताः वेदवादरतः पार्थ न अन्यद अस्तीति वादिनः. याम इमाम पुष्पिताम वाचम अविपश्चितः वेदवादरतः न अन्यद अस्ति इति वादिनः प्रवदन्ति. हे पार्थ, हे अर्जुना, अशा प्रकारचे जी काही पुष्पितावाणी म्हणजे काही झाडं असतात बघा, त्याला फुलं आलेली असतात, त्या फुलामुळे ते खूप चांगले झाड शोभून दिसतो, पण त्याला फल नाही आणि त्या फुलालाही सुगंध नाही, अशा प्रकारची ती पुष्पितावाणी आहे. म्हणजे आणि ती कशी आहे, वेदवादरतः. ही वाणी कोण बोलतात की तुम्ही या ठिकाणी जर अमुक्या प्रकारचं ज्योतिष्टोम कर्म केलं तर ज्योतिष्ठेमेन स्वर्गकामो जुह्यात. तुम्ही ज्योतिष्टोम या केला की तुम्हाला स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्ग प्राप्त होईल, अशी वेदवचनं आहेत. परंतु याचा अर्थ स्वर्गाला प्राप्त होणं हे आपलं शेवटचं गंतव्य आहे किंवा हे आपलं शेवटचं ध्येय आहे आणि किंवा हाच मोक्ष आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात काहीच नाही, असं वेदाच्या वचनातून दिसतं. काय करावं, वेदाची आज्ञा आहे का जुह्यात, तुम्ही हे कर्म करा, हवन करा, यज्ञ करा आणि त्याने तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. म्हणजे वेदाचं तात्पर्य केवळ ज्योतिष्ठोमाधिक यागांच्या द्वारा स्वर्ग प्राप्त करून घ्यावा एवढंच वेदाचं तात्पर्य नाही. ही जी वचनं आहेत ही अर्थवादात्मक अशा प्रकारची वचनं आहे. तुम्ही कर्म करणारच, पण कर्म कोणतं करणार, तुम्हाला आता स्वर्ग कामो समजे सुख कामना असली तर ती कशापासून होईल, अमुक विषयापासून सुख होईल असं वाटलं की तुम्ही मन मानेल तशाप्रमाणे ते, जसं एखाद्या मनुष्याला एखादा भोग भोगायचा आणि त्याला धनाची आवश्यकता आहे, मग धन मिळवायला पाहिजे, मग तो धन कोणत्या मार्गाने मिळेल, चोरी करून मिळू शकतो, दुसऱ्याचं लूट करून पण मिळू शकतो, असं आहे. परंतु तसं नाही, आपण म्हणतो जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तर वेदाला सांगायचं आहे की तुम्हाला हा भोगच भोगायचा असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्यांना उपद्रव देण्यापेक्षा वेदाने सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही त्याचा आचार केला तर त्याच्यापासूनही तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे हे सांगायचं. कशासाठी, त्यांनी त्याला तू धन मिळव, ह्या म्हणजे वैदिक कर्माने धन मिळव हे सांगण्यात तात्पर्य नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने वाम मार्गाने मिळवू नये. म्हणून तुमच्या इच्छापूर्तीसाठी ऐहिक किंवा पारलौकिक तुम्ही वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण करा किंवा वैदिक कर्माचं सकाम वैदिक कर्माचा अनुष्ठान करा असं वेद सांगतो. याचा अर्थ वेदाला सकाम कर्म करा हे सांगण्यात तात्पर्य नाही असे आहे. म्हणून वेदाची ही जी वाणी आहेत ना, अशी वचनं स्वर्ग कामेन जुह्यात, स्वर्ग कामना असणाऱ्याने हवन करावं किंवा यज्ञ करावा. तर ही असणारी पुष्पिताम वाचम, ही पुष्पितावाणी आहे. म्हणजे रुचकर अशी लागणारी, कानाला ऐकून रुचकर लागणारी अशी, बाहेरून सौंदर्ययुक्त अशी ही वाणी आहेत. पण हे कोण बोलतात, हे अविपश्चिताः, जे अविद्वान लोक आहेत, म्हणजे ज्यांना वेदाचं तात्पर्याचं ज्ञान नाही, असेच लोक हे कोणत्या म्हणतात हे वेदाचं वचन आहे, पण वेदाचे वाद कोणता आहे, हा वेदाची वचनं अर्थवाद. कोणता हा वाद आहे,
अर्थवादांनी युक्त असणारी वेदाची जी वचनं आहेत त्याच्यामध्ये रताहा, त्याच्यामध्ये जे रममान झालेले पुरुष असतात ते म्हणतात अहो वेदाचं तात्पर्य हेच आहे, न अन्यदास्ती, दुसरं काही वेदाचं तात्पर्य नाही. न अन्यदास्ती म्हणजे मोक्ष म्हणून दुसरा कोणी आहे निर्विशेष स्वरूपाचा आणि विदेह कैवल्याला किंवा जीवनमुक्तीला सांगणारा असा जो मोक्ष आहे त्या मोक्षाचं स्वरूप न अन्यदास्ती, असं मोक्ष वगैरे काही नाही. किंवा निष्काम कर्मसुद्धा असं नाही की हे वेदाचं तात्पर्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चित्तशुद्धी वगैरे म्हणता. न अन्यदास्ती, चित्तशुद्धी नाही आणि मोक्ष नाही आणि विविदिशा नाही, हे वेदाचं सांगण्याचं तात्पर्यच नाही. अनर्थक्यम अतदर्थानाम, जी कर्मपरक वचनं नाही ना त्यांना सगळ्यांना निष्फलता आहे. म्हणून मनुष्याने काय करावं म्हणती, संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, किंवा वराता लाविते आकाशी यागाची, खूप कर्म करावी आणि त्याप्रमाणे पारलोकात आणि इहलोकात आपल्याला इच्छित असणारे सगळे भोग भोगावे असं सांगणारी वेदाची वचनं ती कोण बोलतात तर हे अविचारी लोक, अविद्वान लोक आणि म्हणजे वेदाच्या अर्थवादामध्ये रममान झालेले आणि ज्यांना विषय सुखामध्येच आसक्त झालेले, भोगा आणि ऐश्वर्य यांच्या ठिकाणी आसक्त झालेले लोक ही वाणी बोलत असतात असं भगवान स्वतः सांगतात. याम इमाम पुष्पिदाम वाचम प्रवदंती अविपश्चितः वेदवादरतः पार्थ न अन्यद अस्तिती वादिनः. तर हे लोक कसे बरं, यांना फसतं का मनुष्य, हे काय असे नाही बोलत कोणा केवळ तर्काने किंवा आपल्या स्वतःच्या इंद्रियाला वाटेल तेच सुख तुम्ही संपादन करा असं नाही. प्रत्येक वेळेला म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मनुष्य का फसतो तर ते वेदाचंच प्रमाण घेऊन आपल्याला सांगत असतो. म्हणून म्हणतात की वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. या ठिकाणी ते जे बोलतात ते वेदाचाच आधार किंवा आश्रय घेऊन बोलतात. आणि वेदाचा आश्रय काय, केवळ कर्म प्रतिष्ठिती, केवळ कर्मानेच तुम्हाला सुख प्राप्त होईल किंवा असं ते सांगत असतात. केवळ कर्म प्रतिष्ठिती, केवळ कर्माचीच प्रतिष्ठा, कर्म श्रेष्ठ आहे अशा प्रकारे त्या कर्मसिद्धांताची स्थापना करतात. कर्मानेच तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार, कर्मानेच तुम्हाला अत्युच्च कोटीचं सुख प्राप्त होईल. परंतु ते कर्म अत्युच्च कोटीचं सुखही वेदाने सांगितलेलं आहे. स्वर्ग हे सुख आहे, सर्वात श्रेष्ठ सुख आहे आणि त्याच्यासाठी काय केले पाहिजे, तुम्हाला अनेक प्रकारचे यज्ञ केले पाहिजेत असं सांगणारे. केवळ कर्माची प्रतिष्ठा करतात. त्या ठिकाणी उपासना किंवा तत्त्वज्ञान यांना काही मान्यता देत नाहीत. आणि कर्म करायचं म्हणतात पण मग निष्काम कर्माविषयी नाही बोलत ते. बरं कर्म का करणं होईना, पण कर्म केलं, निष्काम कर्म केलं तर ते अंतःकरण शुद्धीचं साधन तरी होतं. पण हे काय म्हणतात, परंतु कर्माचं प्रतिष्ठापना तर क्रमयोगामध्ये तत्त्वज्ञानामध्ये मानलेली आहे की आपण जर निष्काम कर्म केलं तर आताच सांगितलं ब्राह्मणा विविधिशेते कर्मणा, कर्माच्या द्वारा ब्राह्मण काय होता, ब्राह्मण म्हणजे मुमुक्षु जे आहेत तर ते मुमुक्षु निष्काम कर्माचा अनुष्ठान करून कर्मयोगामध्ये ते विविधिशा त्यांना प्राप्त होते. त्यांना जिज्ञासा मुमुक्षुत्व बुद्धी त्यांच्या ठिकाणी निर्माण होते. पण हे काय म्हणतात तसं नाही, कर्मफळी आसक्ती धरून या कर्माच्या फळाची इच्छा नाही, हे कर्माचं फळ आपल्याला प्राप्त झालंच पाहिजे आणि त्या पद्धतीनं कर्म आपण केलं पाहिजे असं ते म्हणतात. ते काय म्हणतात, म्हणती संसारी जन्मीजे, म्हणतात की या संसारामध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर कशासाठी घ्यायचा, यज्ञाधिक कर्म कीजे, त्याने यज्ञ आधी कर्म केलीच पाहिजे. यज्ञादी म्हणजे कर्म म्हणजे वेदाने सांगितलेली कर्म, त्याच्यामध्ये यज्ञाने जे कर्म सांगितले ते तुम्ही केलंच पाहिजे आणि मगच स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आणि यज्ञादी कर्म करायचं आणि त्याच्यापासून स्वर्ग नावाचं जे फल आहे ते फल आपण प्राप्त करायचं.
आणि ते कसं आहे, मनोहर, आपल्या मनाला अत्यंत सुंदर, मनाचं हरण करणारं असं ते स्वर्गसुख आहे. तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाच्या बगीचे आहेत, अप्सराधिक त्या ठिकाणी आहेत. तर ते स्वर्गसुख आपण प्राप्त केलं पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त वेदामध्ये काही आहे का? तर जे वैदिक आहेत ते असं म्हणतात, ते वैदिक म्हणजे अविपश्चित, ज्यांना विवेक जो आहे त्या विवेकाचा अभाव आहे, ज्यांना वेदाचं तात्पर्य किंवा वेदाचा अभिप्राय कळला नाही, ते हेच सांगतात, येत हे वाचोनी काही अनिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते असं म्हणतात. हे वाचुनी काही, हे वाचुनी म्हणजे स्वर्गसुखा व्यतिरिक्त, आणि त्या स्वर्गसुखाच्या साधन जे यज्ञाधिक त्याच्या व्यतिरिक्त असा निश्चित साध्य साधन भाव वेदाने सांगितलेला आहे. साधन काय तर वैदिक कर्माचरण, सकाम कर्म, आणि त्याचं साध्य काय तर स्वर्ग. हे तुम्ही जर यज्ञाधिक केले की तुम्हाला स्वर्गसुख निश्चित प्राप्त होणार. आणि याला प्रमाण कोण आहे? अपौरुषेय असणारा वेदच प्रमाण आहे. म्हणजे वेदाच्याच द्वारा स्वतःची वंचना करतात आणि लोकांनाही हेच सत्य आहे असं सांगतात. पण वेदाचं तात्पर्य काय? तुकाराम महाराज म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, यांनी येरांनी व्हावा भार माथा. बाकीचे लोक जे वेदाचं निरुक्त, ज्योतिष, कल्प, छंद, व्याकरण हे शिकून स्वबुद्धीनं जे वेदाच्या अर्थ करतात, तर हे सगळे लोक जे आहे तर ते सगळे लोक त्या वेदाच्या अर्थवादामध्ये रममान झालेले लोक आहे. त्यांना खरा वेदाचा अर्थ कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तो कोणाला माहीत आहे? आम्हालाच माहीत आहे. म्हणून येत हे वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही, अनिक सर्वथा सुखची नाही. या स्वर्गसुखा वाचून दुसरं याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून ह्या विश्वामध्ये किंवा जगामध्ये दुसरं कोणतं सुख नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते म्हणतात. असं हे अर्जुना ते लोक बोलतात. कोणते? जे दुर्बुद्धी म्हणजे दुष्टबुद्धीचे जे लोक आहे ते अशा प्रकाराने बोलतात असं परमात्मा सांगतात. माऊलींनी त्याचा अनुवाद केला. आता यानंतर सांगतात, कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रति. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम कामात्मान स्वर्गपरां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. हो हो हो, खरं ही जी वचनं आहेत ना, याचं दोन हे तर पूर्वमीमांसकांनी याचे अर्थ केले. म्हणजे पूर्वमीमांसक हे सांगतातच, हे तर आहे. परंतु हे का होतं, अशा प्रकारचा अर्थ का केला गेला? कारण काही वेदामध्ये हे सांगितलं ना, तुम्ही अमुक कर्म केलं तर त्या कर्माचं अमुक एक फल आहे असं वेदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. ते सांगण्यात तात्पर्य नाही. परंतु वेद कसा आहे? वेद हा सर्वज्ञ कल्प आहे. तेव्हा सर्वज्ञ कल्प वेद जसं लोक करतात, जशी स्थिती चालते ती पण सांगतो वेद. याचा अर्थ वेदाचं ते तात्पर्य असं नाही. पण वेद सर्वज्ञ आहे, नाही तर मग वेदाला सर्वज्ञ नाही म्हणता येणार. वेद फक्त अमुक करा अमुक करू नका एवढंच सांगतो असं नाही. पण अमुक लोक करतात आणि अमुक लोक करत नाहीत हे जाणणारा याचाही प्रकाशक वेद आहेच ना. त्यासाठी त्यांनी आयुर्वेदमधलं एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण असं दिलं आहे. आता एक आयुर्वेदामध्ये आमच्या वचन आहे, एक असं वचन आहे, अन्नात दशगुणम पिष्टम, पिष्टात दशगुणम पयाः, पयसो अष्टगुणम मांसम, मांसात दशगुणम घृतम. आता त्याच्यामध्ये असं दिलं आहे की अन्न जे आपण खातो ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं त्याचं जी पिष्टी आहे म्हणजे पीठ वगैरे आहे ना, ते चूर्ण केलेलं अन्नाचं, तसं कच्चं अन्न खाण्यापेक्षा ते 10 पटीनं श्रेष्ठ आहे त्याचं चूर्ण करून खाणं. त्याच्या पुढं सांगितलं पैसा अष्टगुणम, आणि त्याच्यात सांगितलं पीठ जे करतो ना त्याच्यापेक्षाही 10 पट आपण दुधाच्या ठिकाणी गुण शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं अधिक आहे. त्याच्या पुढं सांगितलं पैसा अष्टगुणम मांसम,
म्हणजे दुधापेक्षाही 8 पटीनं मांस जे आहे त्या मांसाच्या ठिकाणी गुण अधिक आहेत. आणि पुढं सांगितलं मांसात दशगुणम घृतम, आणि मांसापेक्षाही 10 पट गुण कशात आहे, तुपाच्या ठिकाणी आहेत असं सांगितलं. आता असं सांगितल्यावर जे शाकाहारी लोक आहेत सनातनी ते म्हणतात याच्यात आयुर्वेद सरळ मांस भक्षण करायला सांगितलं आहे की नाही. मग वेद काय असं कसं सांगतो, त्याच्यात अधिक गुण आहेत असं सांगितलं. हे नाही, शरीराच्या स्वास्थ्यतेच्या दृष्टीनं धातूची स्थिरता करण्यासाठी जशा प्रकाराने स्थिती आहे ती स्थिती सत्य तुम्हाला सांगितली. ते सांगण्यात त्यांचं तात्पर्य असं त्याचा अर्थ घेऊ नये. तसं या ठिकाणी जरी अमुक कर्माने अमुक फल मिळेल असं सांगत असताना वेदाला याचं ज्ञान आहे. लोक सकाम कर्म करतात, निष्काम कर्म करतात, तर ते सकाम कर्माचं काय फल आहे, निष्काम कर्माचं काय फल आहे हे वेदाला सगळं माहीत आहे. पण सकाम कर्माचं करताना कसं कसं त्याचं विवरण आहे ते विवरण वेदाने करून ठेवलं. ते सांगण्यात काही त्यांचं तात्पर्य नाही. ठीक आहे ना. असं म्हणून सांगतात की कामात मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती. हे जे लोक आहेत ना अर्थवादामध्ये रत झालेले लोक कसं बोलतात तर ते म्हणतात कामात मानः, म्हणजे ते कामात्मना म्हणजे आत्मा म्हणजे अंतकरण, कामात्मा म्हणजे ज्यांच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या कामना आहेत अशा प्रकारच्या असणारे, ज्यांच्या अंतकरणात कामना धारण केलेले असे पुरुष. नंतर स्वर्गपराहा म्हणजे ते काय, स्वर्गपरायण म्हणजे स्वर्गाची प्राप्ती हेच आपल्या जीवनातलं सर्वात श्रेष्ठ ध्येय आहे असं म्हणणारे स्वर्गपरा. ते काय सांगतात, जन्मकर्म फलप्रदाम. आपल्याला जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण जे कर्म करतो त्या कर्माप्रमाणेच फल प्राप्त होत असतं. मग जन्माला आल्यानंतर अमुक कर्म करावं आणि अमुक कर्माचं अमुक फल आहे त्यानुरूप जर आपल्या त्या ज्या फलाची कामना असेल त्याच्या अनुसरून वेद प्रतिपादित जे कर्म आहे ते कर्म करावं. कारण हा वेद काय आहे, आमनाय क्रियार्थत्वात सगळा वेदामध्ये पाहायचं झालं तर एकच पाहायचं, अमुक करा इदम कुरु वेद सांगतो ते करायचं, आणि इदम मा करू हे करू नको तर ते वेदाने करायचं नाही. परंतु या ठिकाणी ज्यांना स्वर्गाची कामना आहे त्यांनी इदम करू अशा अशा प्रकारचे यज्ञ करा वेदाने सांगितले का नाही, मग तेच केले पाहिजे. मुळात तर काय त्यांच्या अंतकरणात अनेक कामना आहेत आणि त्या कामनांच्या पूर्तीचं साधन वेदामध्ये जिथं दिसेल तेच श्रेष्ठ आहे असं म्हणून स्वर्गपरा सर्वात मोठं सुख जे आहे ते स्वर्गातलं सुख आहे. कोणतं, यन्न दुःखेन त्यांचं ते सांगतात, यन्न दुःखेन संभिन्नम न च ग्रस्तम अनंतरम अभिलाषोपनितम च तत् सुखम स्वपदास्पदम. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सुख कसं पाहिजे की यत्र दुःखेन संभिन्नम, ज्या ठिकाणी दुःखापासून जे भिन्न आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दुःख नाही. आता स्वर्गामध्ये दुःख आहे का, नाही. यत् दुःखेन संभिन्नम. पुन्हा न च ग्रस्तम अनंतरम, आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्याचा संबंध नाही, दुःख संबंध रहित असं सुख आहे आणि त्या सुखाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही. असं जर सुख असेल आणि ते सुख पुन्हा काय पाहिजे, अभिलाषोपनीतंच, आणि आपल्या मनात ज्या विषय सुखाची अभिलाषा आहे ते सुख जर आपल्याला प्राप्त होत असेल स्वर्गाधिकांमध्ये तर ते म्हणतात तत्सुखम स्वपदास्पदम. ते सुख जे आहे त्याला स्वर्गपद असं म्हणतात किंवा स्वर्ग या पदाने सांगितलं जातं. अर्थात वेदाचं काय म्हणणं आहे की स्वर्गसुखापर्यंत स्वर्गसुखाची प्राप्ती हेच तुमचं मुख्य ध्येय असू द्या. आणि त्या स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी वेदाने जी साधनं सांगितली त्या साधनांचं तुम्ही अनुष्ठान करा, अर्थात सकाम कर्मांचं अनुष्ठान करा असं ते कामात मानः स्वर्गपरा. आणि ते कोणती वाणी त्यांची, जन्म कर्म फलप्रदाम. जन्म घ्यायचा, कर्म करायची, कर्माचं फल स्वर्ग प्राप्त करायचं, आणि ते पुन्हा काय आहे की ते स्वर्गफला जरी प्राप्त झालं तरीसुद्धा तया पुण्याची पावठी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे, परतोनी येऊ लागती माघारे मृत्युलोका तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी मनु एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. अशा प्रकाराने तुम्ही पुनरपि जननम
पुनरपि मरणम, यालाच तुम्ही प्राप्त व्हा असं ते सांगतात. आणि त्याच्यासाठी क्रियाविशेष बहुलाम, क्रियाविशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया. आणि ती एक क्रिया आहे का तर बहुलाम. तुम्हाला राज्य प्राप्त पाहिजे असेल, धन प्राप्त असेल, दारा प्राप्ती पाहिजे असेल, स्वर्ग प्राप्ती पाहिजे असेल, आरोग्य पाहिजे असेल, तर प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचे कर्म त्यांनी करायला सांगितलेलं आहे. त्या वेगवेगळ्या क्रिया विशेष बहुलाभ, अनेक क्रिया वेगवेगळ्या ज्या आहेत आणि त्या अनेक प्रकारच्या अनंत प्रकारच्या क्रिया किंवा अनंत प्रकारचे कर्म. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय होईल तर भोगैश्वर्य गतिम प्रती, तुम्हाला ऐहिक किंवा पारलौकिक असणारे भोग आणि ऐश्वर्य, किंवा या ठिकाणी भोग म्हणजे इहलोकातले भोग आणि परलोकात मिळणारं ऐश्वर्य, हे दोन्ही प्रकारचं तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारच्या भोगैश्वर्य गतिम प्रती याच्याविषयीची पुष्पिताम वाचम प्रवदंत्या, अशा प्रकारची पुष्पिता वाणी, वरवर रोचक वाटणारी वाणी, ते वाणी ते लोक बोलत राहतात. म्हणजे जे सकाम कर्मयोगाचे पुरस्कर्ते असे जे लोक आहे ती हीच वाणी बोलत राहतात. दुसरं काही निर्विषय, काय जाऊन या करून निजधामा आणि तेथे मी नातडे नाडोळे विश्रामा. ऐकेन मग आम्हाला काय करायचं आहे दुसरीकडे मोक्ष जाऊन, मोक्षामध्ये काही खायला आहे का, लिहायला आहे का, काय तिथं भोगत्याला भोग्य विषयाची उपलब्धी आहे का. कारण तिथं काय केवळ आत्मस्थिती आहे. तिच्यामध्ये तुम्हाला साखर व्हावी का साखर खावी आहे की नाही, साखर होण्यात काय मजा आहे, साखर खाण्यात मजा आहे असं त्यांना वाटतं. म्हणून ते म्हणतात की ह्या जे स्वर्ग सुख आहे याच्यापेक्षा वेगळं मोक्ष सुख न अन्यद असती. आणि याच्यासाठी निष्काम कर्म करायचं, भोक्तृत्व सोडून द्यायचं आणि कर्तृत्व करायचं, एवढे क्लेश काढायचे आणि काहीतरी म्हणे चित्तशुद्धी वगैरे काही नाही. माणसाने आपल्याला जे इप्सित भोग आहे त्या भोगाची साधनं वेदाने सांगितलेली आहे, ती मोकळ्या मनाने त्यांचं अनुष्ठान करावं. त्या भोग अपौरुषेय सर्वज्ञ कल्पवेद सांगतो आणि ती साधनं करायची आणि ते सुख भोगायचे. याच्यामुळं भोग आणि ऐश्वर्य यांच्यासाठी त्यांची वाणी जी आहे ती हीच वाणी त्यांची सांगत राहते. म्हणजे वेदवाणीचा तात्पर्य हे आहे असंच ते लोक आपल्याला सांगत राहतात. आता जर पाहिलं तर एवढे लोक आहेत त्याच्यामध्ये सकाम कर्माचे अधिकारी जास्त आहेत का निष्काम कर्माचे अधिकारी जास्त आहेत का तत्वज्ञानाचे का उपासनेचे. हे जे वेदाने 80,000 मंत्र सांगितले का त्याचेच अधिकारी जास्त आहेत, त्याचे अधिकारी जास्त आहेत. म्हणून आपल्याला वाटतं याचा अर्थ वेदाचं तात्पर्य ते का, वेदाला सगळी मानवजात समोर आहे, त्याच्यामध्ये बहुतेक लोकांना विषयात सुख आहे ही भ्रांती काही कोणी टाकायला तयार नाही. परंतु काय करतात, विषयातलं सुख मनमाने भोगतात आणि त्यामुळं त्यांना स्वतःलाही सुख मिळत नाही, ते सुख तर मिळतच नाही. निषिद्ध कर्मात आचारभ्रष्टी सदा कष्टी, आचारसंहिता वेदाप्रमाणे जो पालन करत नाही त्याला सुख, इहलोकातलंही सुख नाही आणि परलोकातलंही सुख नाही. माऊली तर म्हणतात जयाचे ऐहिक धड नाही तयाचे पारत्र पुसशी काही. जर तुम्हाला इहलोकातलं सुख मिळता येत नाही असा जो पामर पुरुष आहे, त्या पामराला विषयाचं सुखसुद्धा मिळत नाही तर त्याला पारलौकिक सुख काय मिळणार आहे. म्हणून त्याचं ऐहिकही कल्याण व्हावं, पारलौकिकही सुख मिळावं म्हणून वेदांनी अशा प्रकारच्या विषयासक्त लोकांसाठी सकाम कर्माचं आणि निष्काम कर्माचं प्रतिपादन केलं आहे. चांगलं पहा, याचा अर्थ सकाम कर्म आणि निष्काम कर्मामध्ये निष्काम कर्माने मोक्ष होतो हे सुद्धा वेदाला सांगायचं नाही. म्हणून ही सगळी वाणी कोणती आहे, पुष्पिता वाणी आहे. आणि त्या पुष्पिता वाणीचं हे लोक वर्णन करतात. तिथंसुद्धा कर्म जे आहे तुम्हाला सांगतात की कर्माने कुठपर्यंत घेता तुम्ही, काय ज्ञानी परिसमाप्यते, काय सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञानी परिसमाप्यते. विवरणकाराने अर्थ सांगितला की याचा अर्थच भगवत वचन असं सांगतं की विविधिशाद्वारा तो मोक्षापर्यंत जातो. पण खरं जर पाहिलं तर ही वाणी काय आहे, पुष्पिताच वाणी आहे. का निष्काम कर्म तुम्हाला मोक्ष देत आहे, मोक्ष देत नाही. परंतु इथं जर श्रुतिवचन आहे ब्राह्मणा विविधिशंती या वचनाचा आधार घेऊन, पण हा आधारसुद्धा कोणता आहे, ब्राह्मणा निष्काम कर्मयोगाचं वर्णन महत्त्व सांगण्यासाठी. ते सुद्धा काय आहे, निष्काम कर्माचं
महत्त्व सांगण्यासाठी ही सुद्धा अर्थवादात्मक वाणी आहे. ही वाणी वस्तुनिष्ठता सांगत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे ना. म्हणून सांगतात कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम. वेदांनी काय एकच कर्म सांगितले का? अनेक प्रकारची कर्म सांगितलेले आहेत. भोगैश्वर्य गतिम प्रति पुष्पिताम वाचम प्रवदंतम अशी ती वाणी बोलत राहतात. कसे म्हणतात? देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवन्या. ते सांगतात येथे हे वाचून काही अनेक सर्वथा सुखची नाही. या ठिकाणी सुख म्हणजे हे वाचुनी म्हणजे दिव्य असणारं जे स्वर्गातलं सुख किंवा विषय सुख. ह्या विषय सुखा वाचून एक आत्मसुख म्हणून काय असतं? निर्विषय असतं, ज्याच्यामध्ये द्वैत नसतं, जे अविनाशी असतं, जे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असतं. असं सुख वगैरे हे वेदांताचं चिंतन ऐकून असं काही कोणी मनावर घेऊ नका आणि फुकट वेळ घालवू नका असं ते सांगतात की हे वाचून काही अनेक सर्वथा सुखच नाही. याच्या पलीकडचं सुख म्हणून दुसरं काही नाही. इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून जे होतं ते खरं सुख. इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून अनुकूल वेदनीयम सुखम तेच खरं काय आहे? सुख आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इंद्रिय आणि विषय यांचा संबंध सोडून इंद्रियातीत अतिंद्रिय, बरोबर ना, आणि भोग्य नाही अशा प्रकारचं कोणतंही सुख नाही. हां, ऐशे अर्जुना बोलती पाही असे ते बोलतात का? ते दुर्बुद्धी अर्थात त्यांची बुद्धी दूषित झालेली आहे. त्यांची बुद्धी दूषित झाली म्हणजे कशामुळे दूषित झाली? मल, विक्षेप आणि आवरण या सगळ्याच दोषामुळं त्यांना आत्मस्वरूपापासून च्युत झालेली अशी जी बुद्धी आहे, ज्या बुद्धीला आत्मा सोडून दुसरा विषय आहे, ती सगळी बुद्धी कोणी येरते पाय विकरती. ती सगळी बुद्धी काय आहे? विकृत बुद्धी आहे. तीच दुष्ट बुद्धी आहे. आता सांगतात देखे पहा अर्जुना कामना अभिभूत. हे सगळे लोक म्हणणारे कोण असतात? हे जे पुष्पितावाणीचं समर्थन करणारे असे लोक कामनेने म्हणजे इच्छेमुळं ते काय झाले? अभिभूत झालेले आहेत. म्हणजे ते इच्छेच्या स्वाधीन झालेले आहेत. तुकाराम अभंग इच्छेचे बांधले ना, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले असे हे लोक आहे. कामनेनं अभिभूत झालेले, पराभूत झालेले. म्हणजे काय झालं? त्यांच्या अंतःकरणामध्ये काही जरी त्यांना अशा प्रकारचा वस्तुनिष्ठ विचार दिला तर ते विचाराचं ग्रहण करू शकत नाही. कारण त्यांच्या अंतःकरणात असणाऱ्या कामनेमुळं हे जे निष्काम कर्माचं अनुष्ठान किंवा अंतर्मुख तत्वचिंतन याविषयी त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा होत नाही. जसं आता दुपारी आपण दिवा लावला, दुपारी दिवा प्रखर उन्हाच्या वेळेला, तर तो दिवा जणू काय आहे की नाही? जसं दुपारच्या प्रहरी म्युन्सिपाल्टीचे दिवे चालू असतात कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही. कारण का? सूर्यप्रकाशापुढे ते अभिभूत झालेले असतात. तशा ज्या पुरुषाच्या अंतःकरणात विषय सुखाची इंद्रिय विषय यांच्या संयोगातून होणाऱ्या सुखाची अपेक्षा असते, त्यांच्या दृष्टीनं त्यांची बुद्धी अभिभूत झालेली आहे. मग त्यांच्यापुढे जर तुम्ही तत्वविचार आला तर तो निष्प्रभ होऊन जाईल. त्यांच्यापुढे निष्काम कर्मानुष्ठान किंवा निष्काम उपासना सांगितली तर ती काय होत जाईल? तशा प्रकाराने सूर्यापुढे जशी दिवा त्याप्रमाणे ते विचार अभिभूत होतात. म्हणून म्हणतात की कामना अभिभूत होऊन त्या कामनेनं इच्छेनं त्याला अभिभूत होऊन पराभूत होऊन किंवा त्यांच्या ठिकाणी त्या कामनेच्या स्वाधीन होऊन ते काय करतात? कर्मे आचरत. ते कर्माचं अनुष्ठान करतात आणि त्या कर्माच्या अनुष्ठानामग त्यांची बुद्धी काय आहे? त्यांची बुद्धी हे का? तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळं आणि परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाश्रमात राहत असताना ती वेदाची आज्ञा आहे आणि ते त्याच्यापासून जर मी निष्काम हेच कर्तव्य निष्काम वेदाच्या आज्ञेचं पालन म्हणून हेच कर्म जर केलं तर ते मला काय करेल? परमपद मोक्ष देईल आणि त्या मोक्षासाठी लागणारं वैराग्यही ते देईल. हा त्यांचा उद्देशच नाही. ते काय म्हणतात? केवळ भोगी चित्त देवनिया. त्यांचं सगळं चित्त कशात आहे? मला शब्दस्पर्शादी जे पंचविषय आहेत ते इहलोकातले किंवा परलोकातले प्राप्त व्हावे याच्याविषयी विषया वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही. म्हणून काय? हा स्वभावची पाही
इंद्रियांचा. त्यांचं एक विषयाशिवाय दुसरीकडं कुठेही सुख नाही, सुख फक्त विषयातच आहे अशी त्यांची धारणा आहे. आणि केवळ भोगी चित्त देवन्या, केवळ भोगाच्याच ठिकाणी त्यांचं चित्त आहे. क्रियाविशेषे बहुते, नाही बरोबर आहे ना, न लोपिती विधिते निपुण होनी धर्माते अनुष्ठिती. आता म्हणतात हे जे लोक आहे ना वैदिक कर्मकांडामध्ये जर आपण पाहिलं तर कर्मकांडाचा विचार इतका मोठा आहे. जसं आपल्या वेदांतामध्ये भाष्य आहे, वार्तिक आहे, तसं पूर्वमीमांसेमध्ये देखील काय आहे, मूळ जैमिनीची सूत्र आहेत, त्या सूत्रावर भाष्य आहेत, त्या सूत्रावर भाष्य आहे आणि त्या भाष्यावर सुद्धा पुन्हा काय आहेत, वार्तिक आहेत. त्या इकडं तरी एकच वार्तिक आहे, कोणाचं सुरेश्वराचार्यांचं, पण तिकडं 2 वार्तिक आहेत. कोणती श्लोक वार्तिक पण आहे आणि तंत्र वार्तिक, अशी 2 वार्तिक आपल्या गेले ना मंगलाचरणामध्ये, दोन्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. श्लोक वार्तिक पण आहेत आणि तंत्र वार्तिक आहे. म्हणजे त्याचा पूर्वमीमांसेचा विचार अत्यंत सूक्ष्म असा त्या आचार्यांनी केलेला आहे. क्रियाविशेषे बहुते, क्रियाविशेष म्हणजे वेगवेगळ्या असणाऱ्या क्रिया, अनेक प्रकारची असणारी कर्म, आणि ती बहुते म्हणजे पुष्कळ प्रकारची निरनिराळी असणारी कर्म. आणि ती कर्म करीत असताना विधी ते न लोपिती, काही जरी झालं तरी ते विधीचा कधी लोप होऊ देत नाहीत. विधीचा लोप होऊ देत नाही म्हणजे वेदांनी जसं करायला ते कर्म सांगितलं त्या कर्माचं इतकं तंतोतंत अनुष्ठान करतात की त्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात रंचभर देखील चूक होऊ देत नाही, इतकं अनुष्ठान करतात. कारण त्यांना माहीत आहे जर हे कर्म जर योग्य रीतीनं झालं नाही तर तेच कर्म ज्या फलाच्या इच्छेनं केलं त्याच्या विरुद्ध फळ देतं. म्हणून सहसा कर्मठ लोक आहे हे ते विधीच्या बाबतीत अत्यंत दक्ष किंवा तत्परतेने ते कर्म करतात. न लोपिती विधिते निपुण होणी म्हणजे अत्यंत निष्णात होऊन धर्माते अनुष्ठिती, त्या धर्माचं म्हणजे वेदविहित सकाम कर्माचं आचरती म्हणजे आचरण करतात. आणि ते म्हणतात असे जे लोक आहेत आणि यांना जर तुम्ही निष्काम कर्माचं आचरण करायला सांगायला लागले तर ते निष्काम कर्माच्या आचरणाकडे प्रवृत्त होतील का? होणार नाही. का होणार नाही त्याविषयी सांगतात. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुत चेतसां आत्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. आता भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. याचं कारण काय म्हणतात की भोग आणि ऐश्वर्य ह्या दोघांच्याही ठिकाणी ज्यांची बुद्धी प्रसक्त म्हणजे प्रकर्षे करून आसक्त झालेली आहे अशी तया अपहृत चेतसां, आणि तया अपहृत चेतसां म्हणजे त्यांचं जे अंतकरण आहे त्या अंतकरणाचं काय केलेलं आहे, हरण केलेलं आहे. कोणी हरण केलेलं आहे तर भोगैश्वर्य प्रसक्तानां, ती वेदवाणी जी आहे पुष्पितावाणी, त्या पुष्पितावाणीनं जे लोक भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्येच अधिक आसक्त झालेले आहेत त्यांनी त्या पुष्पितावाणीनं त्यांच्या चित्ताचं काय केलं, हरण केलं. आणि त्यामुळं व्यवसायात्मिका बुद्धी, त्यामुळं त्यांना त्यांच्या बुद्धीला बहुशाखा हेनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां, त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारच्या शाखा फुटलेल्या असतात. परंतु ती बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी, त्यांना जर तुम्ही म्हटले ही व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे इथं कोणती व्यवसायात्मक म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे कोणती, कर्तृत्व करायचं आणि भोक्तृत्व टाकायचं म्हणजे कर्म करायचं. ते कर्मसुद्धा कसं कर्माचा कर्तृत्वाचा अभिमान टाकून कर्तृत्व, बरोबर ना, आणि भोक्तृत्वाचा आस्वाद टाकून या ठिकाणी भोक्तृत्वाचा त्याग, आणि कर्तृत्व आहे पण अभिमानाचा त्याग. बरं ते कर्म कोणाला समर्पण करायचं, ईश्वराला, म्हणजे त्याचं भोक्तृत्व आपल्याकडे कधीच येणार नाही. अशा स्थितीने ह्या युक्तीनं कर्म करायचं म्हटलं तर ते म्हणतात
की समाधौ न विधीयते सम्यक आधीयते अस्मिनिती समाधी नाम अंतःकरण, असं मधुसूदन सरस्वतींनी अर्थ केला, शंकरानंदांनी अर्थ केला, भाष्यकारांनी तसाच अर्थ केला. तर या ठिकाणी समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी वगैरे नाही, तरी तर समाधी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. म्हणून ते सांगतात की भोगैश्वर्य प्रसक्तानां, भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये आसक्त झालेले तयापहृत चेतसाम, आणि त्यामुळं तया म्हणजे ती जी पुष्पितावाणी आहे तिच्यामुळं ज्यांचा चित्ताचं हरण झालं हेच खरं आहे. निष्काम कर्म नाही, सकामच कर्म जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि हे वेदाने सांगितलं, त्या वेदाच्या त्या पुष्पितावाणीनं म्हणजे वरवर रम्य असणारी वाणी, त्या वाणीनं आकर्षित केलेलं त्यांचं चित्त आहे. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणून त्यांच्या ठिकाणी ही काय भगवत प्राप्तीपर्यंत पर्यवसित होणारी निश्चयात्मक बुद्धी, ही व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते, त्यांच्या अंतःकरणात, समाधौ म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये न विधीयते, अशा प्रकारची बुद्धी त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीही राहत नाही. त्यांना सारखं वाटत राहतं की आपण काहीतरी करायचं आणि काहीतरी भोगायचं, आणि भोगण्यासाठी कर्म करायचं, आणि कर्म केल्यानंतर पूर्वीच्या त्या भोगाच्या वासना असतात, त्या वासनेला अनुसरून कर्म केलं जातं आणि कर्माला अनुसरून फल मिळलं जातं. फलाच्या भोगाने संस्कार होतात, बरोबर ना, आणि त्या संस्कारानुसार पुन्हा कर्म करायचं, ज्याला म्हणतात कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते, अशी त्यांची पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा संसार चक्रातच प्रवृत्ती होत राहते. त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही, त्यांच्या अंतःकरण हे ग्रहण करीत नाही, कारण ते अंतःकरण दुसरीकडे आसक्त झाले. कुठं तयापहृत चेतसाम, ज्या सकाम कर्माची मिळणारी जी फलं, त्या फलाच्या वेदाने केलेली जी त्याच्या फलाची स्तुती, त्या फलाच्या स्तुतीमुळं तेच फल आपल्याला प्राप्त व्हावं अशी त्यांच्या अंतःकरणाची कायमची प्रवृत्ती झालेली आहे, असं सांगतात. माऊली तर सांगतात, परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषात सुखती भोगता जो. आता मग इथं मागं काय सांगितलं, क्रियाविशेषे बहुते, अनेक प्रकारच्या वेदाने सांगितल्याप्रमाणे क्रियेचं ते तंतोतंत आचरण करतात. न लोपते विधिते, विधीला कधीच विरोध करत नाही. अविधीपूर्वक म्हणजे वेदविहित, वेदाने जे सांगितलं त्याचं कधी चूक होऊ देत नाही, प्रमाद करीत नाहीत. आणि निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती, आणि एकदम निष्णातपणाने त्या धर्माचं म्हणजे वेदाने सांगितलेल्या धर्माचं ते अनुष्ठान करतात. मग आता चुकलं कुठं, का त्यांना जन्ममरणाला यावं लागतं? तर माऊली सांगतात, परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषात सुखती भोगता जो. ते म्हणतात एकच करतात ते की एकची कुडे करीती, एकच गोष्ट वाईट करतात, सगळं वेदाप्रमाणे आचरण करतात, पण एक गोष्ट मात्र कुडी म्हणजे वाईट करतात. काय? जे स्वर्ग कामू मनी धरिती, कारण ते काय करतात, मला स्वर्ग प्राप्त व्हावा असं ते कर्म करण्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. हे माऊलींच्या दृष्टीनं काय, त्यांचा मोठा झालेला प्रमाद आहे. आणि ते काय करतात, महत्त्वाची गोष्ट, त्या यज्ञाच्या द्वारा यज्ञभोक्ता असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी त्यांनी यज्ञ करायला पाहिजे होता, पण तो स्वर्गाच्या इच्छेने करतात. आणि मग काय होतं, तर यज्ञ पुरुषात सुखती, त्या यज्ञ पुरुष म्हणजे त्या यज्ञाचा भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती, त्या भोक्त्यालाच खरा जो भोक्ता आहे त्या यज्ञाचं जे गंतव्य किंवा ध्येय किंवा प्राप्तव्य त्यांनी मानायला पाहिजे, त्याला मात्र ते यज्ञ पुरुषा चुकती. यज्ञ ज्याच्यासाठी करायला पाहिजे, यज्ञ कशासाठी आहे, तर ईश्वर प्राप्तीसाठी आहे. कर्म कशासाठी आहे, ईश्वर प्राप्तीसाठी आहे. त्या ईश्वराला मात्र चुकतात. ते म्हणतात ईश्वरा असिद्ध आहे, ईश्वराची गरज नाही, जीवाने जसं कर्म केलं तसं त्याला फल प्राप्त होतं, मध्ये ईश्वर कशाला बेचबेचान व्हायला पाहिजे, असं त्या पूर्वमीमांसकाचं मत आहे. सगळं करतात पण ईश्वर मानित नाही, ईश्वराला चुकतात. परंतु इथं सांगतात कोणत्या ईश्वराला चुकतात, भोगता जो, खरा भोगता जो आहे त्याला चुकतात. आणि या ठिकाणी यज्ञ यागादी करतात, परंतु खरा त्या यज्ञाचा भोगता कोण आहे, आता सांगितलं ना काय, भोगता नारायण, त्या नारायणालाच ते चुकतात. तैसे शतक्रतू यजेले माते, शतक्रतू शेकडो यज्ञ करतात आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते.
त्याला स्वर्गसुखाची इच्छा करतात. माऊली म्हणतात पुण्य की हे निरुते पाप नव्हे. हे पुण्य की निरुते, हे खरं काय पाप आहे, पुण्य आहे, पाप नव्हे, हे पाप नाही का. अर्थात पाप करतात म्हणजे करायला जातात पुण्य आणि निर्माण काय होतं पाप. याचं कारण केवळ काय आहे, ते कर्म जे आहे ते मी ईश्वरासाठी करतो असं ते समजत नाही. कशासाठी करतो समजतात, स्वर्ग सुखासाठी. हे जे ना जे लोक वेदाचं अध्ययन करतात सगळं आयुष्याचे आयुष्य ते सुद्धा काय करतात, सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होताना दिसतात. आणि यज्ञाचा अर्थ कर्मपरक आहे असा आपलं वेदाचा अर्थ कर्मपरक काढतात. परंतु ज्ञानेश्वरी किंवा गीता ज्यांच्या जीवनामध्ये आली तर त्यांना हे दुसऱ्याच अध्यायात कळून जातं की सकाम कर्म करायचं नाही. त्याला तेव्हाच कळतं की एकतर निष्काम कर्म केलं पाहिजे किंवा एकतर नैष्कर्म्य दशेची अनुभूती येण्यासाठी श्रवण मनन आधी अंतरंग साधनाकडे वळलं पाहिजे. किंवा या ठिकाणी हेच मोक्षप्राप्ती होण्यासाठी जर आपल्या अंतकरणात काही वैराग्य आणि काही विषयासक्ती हे दोन्हींनी जर आपलं अंतकरण दोलायमान होत असेल तर आपल्याला निष्काम उपासना केली पाहिजे. असा योग्य मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी वारंवार ह्या 9000 ओव्यातल्या विचारांचं मंथन केलं तर माणसाला कुठे चाच पडावा नाही लागणार. त्याला निश्चित आपला अधिकाराचा फक्त त्यांनी विचार करावा किंवा महापुरुषांच्या पुढं आत्मनिवेदन करावं आणि मी काय करू, तर त्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे उपाय आहेत. आता आपल्याला इतक्या प्रकाराने ज्ञानोबारायांनी एवढी प्रेरणा दिलेली आहे. एकची कुडे करीती जे स्वर्ग काममनी धरीती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. माऊली उदाहरण देऊन सांगतात, जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दिजे किंवा का मिष्टांनी संचर विजे काळं कुठं. तर ते म्हणतात हे असं आहे, एकाने कर्पुराचा राशी कीजे, कापसाचा आपलं कापुराचा सुगंधी कापुराचा कर्दळीच्या पोटामधून निघालेला तो जे सुगंधी कापूर त्याचा रास केली, ढीक केला आणि मग अग्नी लावून दिजे. अग्नी लावून दिला, काय काय उपयोग झाला त्याचा. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, म्हणजे ते दृष्टांत म्हणून सांगतात. त्याचा काय उपयोग झाला, काहीच उपयोग झाला नाही. किंवा मिष्टांनी संचर विजे काळ कुठं, एकाने मिष्टान्न आणलं आणि त्या मिष्टान्नामध्ये मिष्टान्न खावं ना, चांगली गोष्ट आहे, तसं यज्ञ करावं हे चांगली गोष्ट आहे, कर्म करावं, परंतु त्या कर्माचा उपयोग काय झाला पाहिजे, मोक्षप्राप्तीसाठी झाला पाहिजे. तो जर न होता केवळ आपल्या विषय भोगासाठी, स्वर्गसुखासाठी, इहलोकातल्या परलोकातल्या सुखासाठी, सुखभोगासाठी जर त्याचा उपयोग केला तर त्याची स्थिती अशी, कापराचा ढीक करावा आणि त्याला अग्नी लावून द्यावा. मिष्टान्न पक्वान्न एकत्र करावीत आणि त्याच्यामध्ये काळकूट नावाचं काय झालं जालिम विष त्याच्यामध्ये कालवावं. काय झालं, काहीच ते उपयोग झाला का, त्याचा का उपयोग झाला का अनुपयोग झाला, अर्थ झाला का अनर्थ झाला, अनर्थ झाला आहे की नाही, व्यर्थसुद्धा गेलं नाही. ते काय झालं, अनर्थक झालं. एक तर सार्थक कर्म झालं पाहिजे, एक काय झालं पाहिजे, व्यर्थ झालं पाहिजे आणि एक अनर्थ. तर इथं सार्थही नाही झालं, व्यर्थही नाही झालं, ते काय झालं, अनर्थाला कारण झालं. आपण जर माऊलींचं हे ऐकत गेलं, ह्या ओव्यांचा विचार आपल्या मनात स्थिर झाला तर माणसाला सकाम कर्माविषयी कधीही त्याच्या मनात प्रवृत्ती होणार नाही. जे श्रुतीत्रयाते जाणोनी शतवरी यज्ञ करोनी ना, यजलिया माते नेनोनी यजलिया माते चुकोनी स्वर्गावरीती. जे एवढे शेकडो यज्ञ केले आणि काय तर म्हणे हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाला आपलं मी प्राप्त व्हावं, परंतु भगवत प्राप्तीसाठी तेच केले असते तर त्याचा काय झाला असता, उपयोग झाला असता. मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता तया तया पतया पुण्य आयशे म्हणता जीवन तुटे काही. माझ्यामध्ये राहतो भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आणि पुन्हा मला चुकतो आणि यज्ञादी करून दुसरे भोग भोगतो आणि ते भोगण्यासाठी केलेलं जे काही माझं भजन सकाम किंवा केलेलं वैदिक कर्माचरण हे याच्यातून पुण्य होतं असं म्हणताना भगवान म्हणतात त्याची जीभ कशी तुटत नाही. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात ऐकून त्याची जीभ कशी तुटत नाही, म्हणजे याचा अर्थ त्याला पुण्य म्हणणं सुद्धा लाजीरवाणं आहे असं सांगतात. दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हानोनी उलंडीला
तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. एका मनुष्याला दैवे का अमृत काय असं रस्त्यावर सापडत नाही, ते भाग्याने अमृताचा कुंभ सापडला. आणि मग सापडला अमृत, मग काय केलं म्हणे, दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हानोनी उलंडलेला आणि त्याला पायाने लात मारली आणि त्याला उलंडून टाकलं. तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे. तसं या ठिकाणी निपजला धर्म नाशिती, या ठिकाणी आपण जर वेदाप्रमाणे आचरण केलेलं आहे आणि ते जर आचरण केलं, तंतोतंत वेदाप्रमाणे आचरण करून त्याच्यापासून जे पुण्य उत्पन्न होणार ते भगवत प्राप्तीसाठी जर आपण वापरलं नाही आणि त्याचा उपयोग विषय भोगासाठी, ऐहिक किंवा पारलौकिक भोगासाठी त्या पुण्याची त्या पुण्यकर्माच्या फलभोगाची इच्छा केली तर नाशिती धर्म, त्या धर्माचा काय केला त्यांनी, नाशच केला. कशामुळं नाश झाला, त्याचं मुख्य वर्म आहे हेतुकपणे. आम्ही केलेल्या कर्माचं आम्हाला अमुक एक फल मिळावं असा हेतू मनात ठेवून ते कर्म केलं, त्यामुळं त्या धर्माचा नाशच झालेला आहे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे, परी नेनती ते काय कीजे अप्राप्य देखे. इथे एक पाठभेद आहे, अप्राप्त देखे. ते सांगतात सायासे पुण्य अर्जिजे, असं आहे की पुण्य मिळवणं काय सोपं नाही. सायासे वेदाने सांगितलेलं पुण्यकर्म करण्यासाठी सायास पडतात. वेदाच्या आज्ञेचं पालन करताना त्या ठिकाणी आपल्याला सगळी सुखदुःख इत्यादी द्वंद्व सहन करून शास्त्राच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करताना सायास पडतात, प्रयत्न श्रम होतात. सायासे पुण्य अर्जिदे, मोठ्या श्रमाने पुण्य संपादन करायचं आणि मग पुण्य संपादन करून पुन्हा काय त्याचं फल पाहिजे, तर त्यात पाप आणि पुण्याच्या अतीत असा मोक्ष मला प्राप्त व्हावा असं फल पाहिजे, अशी फलाची इच्छा करावी. पण हे काय करतात, संसारू अपेक्षिजे, हे पुन्हा संसारच. तुम्हाला इहलोकात जरी कुठलाही जन्म आला किंवा परलोकातही कुठला जन्म आला तरी देवादिकांच्या योनीमध्ये, तरी सगळा काय आहे, संसारच आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम, अशीच त्याची स्थिती आहे. मग पुण्य करायचं आणि त्या पुण्याचं फल म्हणून इहलोकातला किंवा परलोकातला संसाराचीच पुन्हा अपेक्षा करायची. परी नेनती ते, पण म्हणता हे लोकांना का म्हणून लोक करतात. मग एवढं जर आहे तर लोक का सगळे निष्काम कर्माचं अनुष्ठान करत नाही. नेनती ते काय करावं, नेनते आहेत, आज्ञानी आहेत बिचारे. आणि काय की जे अप्राप्य देखे, त्यांना ते असे काय अप्राप्य म्हणजे अकृतार्थ आहेत. अकृतार्थ आहेत म्हणजे त्यांना निष्काम कर्म करण्याची बुद्धी, बरोबर ना. निष्काम अकृतार्थ आहेत म्हणजे काय, हे पुण्य निष्काम कर्माचरण करायला ते असमर्थ आहेत, त्यांची तिकडं प्रवृत्तीच होत नाही. तर त्यासाठी काय कीजे, इथं काय कीजे ही इथे काकू म्हणजे भगवंताचा कंठ सद्गदित होतो किंवा माऊलीचा. आणि या ठिकाणी ते म्हणतात काय करावं, आता हे निष्काम कर्म, हेच जे कर्म करतात हेच कर्म फक्त निष्काम बुद्धीनं करावं, सकाम बुद्धीनं करू नये. मग त्यासाठी काय करावं, म्हणून म्हणतात काय कीजे. आता काय करावं, किती जरी सांगितलं तर आमच्या याच्यावर काय अवलंब आहे. तेच बिचारे काय आहे, भाग्यहीन आहेत म्हणून ते अकृतार्थ आहेत किंवा अप्राप्य आहेत. दोन पाठे ते काय की जे अप्राप्य देखे आणि अप्राप्त देखे, त्यांना हे प्राप्त होतच नाही. म्हणजे निष्काम कर्मयोगाचं आचरण त्यांच्याकडून घडतच नाही, म्हणून अप्राप्य देखे. ठीक आहे ना. जैशी रांधवणी रस सोयनिकी करून या मोलेविकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. ते म्हणतात ह्या लोकांचं श्रम कसं, माऊली सांगतात रांधवणी म्हणजे एखादी स्वयंपाक करणारी बाई आहे, ती निकी रस सोय करून या, ती अत्यंत उत्तम चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करते आणि काय करते, मोलेविकी, आणि ती काय करते, पैसे घेऊन तो स्वयंपाक विकते आणि पोटामध्ये भुकेलीच राहते. आहे की नाही. पोटामध्ये तिला मात्र तिची भूक काही भागत नाही, कारण सगळा चांगला स्वयंपाक केला आणि तो सगळ्यात दुसऱ्यांना पैसे घेऊन विकला. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. त्याप्रमाणे जे अविवेकी पुरुष आहेत, ज्यांच्या ठिकाणी साधक बाधक किंवा सारासार किंवा तात्पर्य विचार नाही, अशा प्रकारचे जे लोक आहेत ते भोगासाठी ते सगळा धर्माचरण करतात आणि भोगासाठी अविवेकी धर्मू धाडिती. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यापासून इच्छा काय करतात, मला या लोकांमध्ये वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, अशा
अशा प्रकारचं, किंवा मला मरणानंतर तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, अशा प्रकारच्या काहीतरी संकल्पना करतात. इहलोकातलं किंवा परलोकातल्या सुखाची, विषय सुखाची कामना करतात आणि धर्मोधाडिती, आणि तो जे धर्म आहे त्या धर्माचं आचरण धाडिती म्हणजे दवडतात. त्याचं खरं जे फल आहे त्या फलापासून ते परान्मुख होतात, विन्मुख राहतात. म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबरायांचं भगवंताचं हे मनोगत आहे मुख्य, की आपण केलेल्या कर्मापासून कधीही इहलोकातली किंवा परलोकातल्या सुखाची इच्छा आपल्या अंतकरणात होच नाही. सगळ्या ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास अंगाने आपण वारंवार विचार केला तर ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. कोणत्याही प्रकारचं माणसाला कधी मनात सुद्धा येऊ नये. म्हणून आपल्या संप्रदायात सांगतात ना, ते सेना महाराज गेले आणि तिथून फक्त काय आणलं पंढरपूरहून, ती एक शीळ आणली वस्तारा घासण्यासाठी. तर 3 वर्षे देवाची 3 वाऱ्यामध्ये मान खाली होती, परंतु गेल्याबरोबर दर्शना गेल्यावर भगवान त्यांना वर मान करून दिसले. त्यांनी म्हणजे आत मान वर का, तर ते म्हणजे आज तुम्ही शेळा नेण्यासाठी आले होते, आहे की नाही. निष्काम कर्माचं जेवढं देवाला ओझं होतं, म्हणजे भगवान जेवढा ऋणी होतो, तसा सकाम कर्म करणाऱ्याला देवाला कधीही त्याचं काही सोयीसुतक वाटण्याचं कारण नाही, कारण त्याला जे पाहिजे ते दिलं जातं, त्याच्या इकडं काही नाही. खरं जे सुख आहे त्याला अंतरतो. मला वाटतं स्वामी रामतीर्थांनी उदाहरण दिले की एक राजा परदेशामध्ये गेला आणि त्याच्या अनेक पत्न्या होत्या. त्या पत्न्यांना त्यांनी पत्र पाठवलं, हा देश फार सुसमृद्ध आहे, जिला काही जे पाहिजे ते तुम्ही सांगा, मी ते घेऊन येईल. मग सगळ्या पत्न्यांनी सांगितलं जे जे पाहिजे ते. एका पत्नीनं फक्त लिहिलं का तुम्ही या, तुम्ही या असं लिहिलं. त्यामुळं त्यांनी तो परदेशातून जेव्हा आला तेव्हा एका घरामध्ये, एका पत्नीच्या घरामध्ये गेला, बाकीच्यांकडे त्यांचे पदार्थ पाठवून दिले. त्यांनी सांगितलं की तुम्ही एकाच घरामध्ये गेला, एकाच पत्नीकडं, आम्हाला फक्त वस्तू पाठवून दिल्या. तर त्याचं कारण ते म्हणे तसं नाही, तुम्ही जे सांगितलं होतं की हे पाठवून द्या, ते सगळं तुमच्या घरात आलं ना, तुम्हाला जे पाहिजे होतं ते आलं. त्या पत्नीनं असं लिहिलं होतं की तुम्ही पाहिजे म्हणून मी त्या घरात गेलो. तसं या ठिकाणी हे जी फलं आहेत, ज्या फलाची इच्छा करू ते सुद्धा कोण देत असतो, तो परमात्माच पुरवत असतो. तर या फलांची इच्छा जो त्याग करतो आणि जे केलेले कर्म ते परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्या अंतकरणात परमात्मा स्थिर होतो, त्याला हे खरं मुख्य फल मिळतं असं सांगतात. जैशी रांधवणी रससोयनिकी करोन या मोलेविकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. ते भोग विषयांचा भोग घेण्यासाठी जे अविवेकी अविचारी पुरुष आहेत, ज्यांना निष्काम कर्मयोगाचा विचार बुद्धीवर आरूढ झाला नाही, ते पुरुष या धर्मो धाडिती, हा धर्म गमावतात. म्हणजे धर्माचं आचरण करूनही त्यांना योग्य फल प्राप्त होत नाही. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवाद रथा मनी वसे. म्हणून हे अर्जुना, हे पार्था, सर्वथा दुर्बुद्धी देख, असे जे सकाम कर्माचरण करणारे पुरुष आहेत ते सगळे दुर्बुद्धी आहेत, दुष्टबुद्धीचे आहेत. म्हणजे कर्म करतात, एवढे श्रम घेतात आणि त्यांना जे फल मिळायला पाहिजे ते फल मिळत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हटलेले, दुर्बुद्धी. वास्तविक ते किती तंतोतंत कर्माचं आचरण करतात तरीसुद्धा त्यांना भगवंताच्या दृष्टीने ते कोण आहेत, दुर्बुद्धी आहे. म्हणून वारकरी संप्रदाय जो आहे ना, आपण नेहमी चिंतन करतो वारकऱ्यामध्ये आमकं एक हे बरं व्हावं आणि ते बरं. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखा वाटे नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा. माझ्या मुखात लोक आहे ना, तुकाराम महाराज म्हणतात, कोणी म्हणतात की आम्हाला मुलगा व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी आशीर्वाद जरी मागितले ना तरी आमच्या मुखातून कधी हे उच्चार देऊ नका. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या वेळेला लोक म्हणतात की आम्हाला जाता जाता आशीर्वाद देऊन जा, तरीसुद्धा तुकाराम महाराज सावधान आहे. ते म्हणतात, मी वारकरी, तुम्ही जरी काही असले धारकरी काय तुम्ही, तर मी वारकरी. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचं जसं कर्म असेल, जसं धर्माचरण असेल, त्याप्रमाणे तुमचं कल्याण होईल. म्हणून वारकरी म्हटलं की पहिलं समाधान गमावलं समजायचं का काहीतरी त्याच्या अंतकरणात सकामता निर्माण झाली. ते कोणी जरी म्हणायला, हा सुद्धा वारकऱ्यांचा म्हणण्याचा अति कमीपणा आहे की माऊलीच्या कृपेने रोग बरा झाला, माऊलीच्या कृपेने धन मिळालं, माऊलीच्या कृपेने घर झालं. हे जे सगळं म्हणणं आहे हे संपूर्ण चुकीचं म्हणणं आहे. याच्या ठिकाणी माऊलीची कृपा कशासाठी पाहिजे, माऊलीच्या प्राप्तीसाठी.
त्याच्याशिवाय माऊलीच्या कृपेचा दुसरीकडे कुठेही उपयोगाचा नाही ह्याच्यामध्ये. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनी वसे. म्हणून हे पार्था या अर्जुना तो दुर्बुद्धी देख, तो दुर्बुद्धीचा आहे असं पहा. कोण? तया वेदवाद रता मनी वसे. तर ती दुर्बुद्धी कोणाच्या अंतकरणात आहे? जे वेदवाद म्हणजे वेदाचे जे अर्थवाद आहेत त्या अर्थवादामध्ये रममान झालेला जो पुरुष आहे त्याच्या अंतकरणात ही दुष्टबुद्धी निवास करते असं सांगतात. वेदाचं तात्पर्य काय आहे ते सांगतात. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.